मंडळी, अनन्यासारख्या नाटकांमधून आणि अनेक मालिकांमधून रसिकप्रिय झालेली गोड अभिनेत्री ऋतुजा बागवे आज आपल्या हास्यजत्रेत खास सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी झाली आहे. आणि आज ती येणार आहे आपल्या बाबूच्या म्हणजे प्रसाद खांडेकरच्या घरी. आणि तिथे नेहमीप्रमाणे कलगीतुरा करायला तयार आहेत. जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. दैनिक MHJ आजचा वर्षानुवर्षाचा ताजा पेपर वाचूया. फोन आला. हॅलो. वशीकरणी, मूठकरणी, प्रेम, विवाह, संतान प्राप्ति, नौकरी में बाधा, कद से ज्यादा कद से आधा, धंधे में रुकावट, सब पे 100% खातिर लायक उपाय, बाबा विराज बंगाली. वो सासू सुने के भांडन के ऊपर कुछ है क्या? भगवान से डर बेटा, भगवान से डर. जिस समस्या का हल भगवान को नहीं मिला मुझे क्या पूछ रहा है. मैं खुद अपने सास और बीवी से परेशान होकर धंधा खोल बैठा हूँ. तरी पण बघा ना काय. अरे नहीं बेटा नहीं. अरे थोडंसं असेल बघा. नहीं बाबा नहीं. बघा तर ट्राय नहीं करा. बेटा नहीं. बघा ना पण जरा. बिल्कुल नहीं. बघा. कशी बोलते? नहीं. काय 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 बघायला सांगताय? बघा ना. नहीं बाबा नहीं. एकदा बघा. माझ्या बायकोला एकदा बघा मग तुम्हाला कळेल किती सुंदर बायको. ठेवा फोन. काय पण आपलं ते आपल्याला संध्याकाळी समीरची पार्टी आहे तिकडे जायचं लक्षात आहे ना? हो. मला येणार. सांगा कुठली साडी नेसायची. मी 4-5 साड्या काढून ठेवल्यात. आणि पार्टी झाली ना की आपण दोघं वरळी सीफेसला जाऊ. नक्की ना? डन. बाबू भांड पडलं. भांड नाही पडलं, म्हातारीचे कान पडलेत आपल्याकडे. म्हणजे त्यांनी ऐकलं असेल आपण वरळी सिफेसला जाणार आहोत म्हणून हे सगळं आता सगळं होणार. सगळी आदळापड सगळं होणार आता. बाबू भांड हातातून सटकलं. म्हातारीची सटकली आई आई ठीक आहे मी उचलतो नंतर. तसं म्हणतो तो येईन संध्याकाळी मी पण वरळी सीफेसला. कळलं? ऐकलंस ना काय संबंध आहे दोन वाक्यांचा? खरोखर आईचं का नित्य आहे. हे बघ नाही हे बघ वय झालंय ठीक आहे. म्हातारपण बालपण ती कुठे जाणार आहे. मुळात जर त्या आपल्या सोबत येणार असतील ना तर मी तुमच्या सोबत अजिबात येणार नाही वरळी सिफेसला. आय कांट सी हर फेस. हो कॉमेडी बायको वरळी सीफेस काय कांट सी फेस. क्या बात. येस. बाबू कुठे आहे? कोण? बाबू नाही तुमचा बाबू नाहीये इथे. तुम्ही चुकीच्या घरात आलात. प्रसाद खांडेकरचं घर. हो प्रसाद खांडेकरांचं. मग बाप अरे ऋतू. बंड्या आया, बंड्या. कसा आहेस तू? बंड्या कैसे आहे तू? अरे किती दिवसांनी. व्हॉट अ सरप्राईज यार. व्हॉट अ सरप्राईज. वा वा बंड्या. मीट माय वाईफ नम्रता. सगळं चुकतंय कळतंय का? पोझिशन चुकली आहे तुमची. आय एम सॉरी. ऋतू मीट माय वाईफ नम्रता. वाटलंच. शेवटी हिच्याशी लग्न केलंस का तू? अगं एक मिनिट. व्हॉट यू मीन बाय हिच्याशी? अगं ती असं सहज बोलली आई. काय रे जाड्या, हिचं नाक छोट आहे पण राग मोठा आहे. काय बोलतोय? नाही काय काय बोलली? अगं काही एक मिनिट हिला सांगा. हे बघ एवढूशी आहे ना अशी 2 बोटाने चिरडून टाकी ना मी. आपटी बार तरी आपटीन जोर जोरात. माझ्या नाकावर बोलायचं नाही. नाही नो. समजावून सांग तिला. आय लव्ह युअर नोज. आय लव्ह युअर. ऍक्च्युली हिचं नाव ऋतू आहे. मग भंड काय ऋतू म्हणा ना. हा म्हणजे माझा एक लांबचा मामा आहे. लांबच्या नात्यातला त्याची मुलगी आहे. मामाची मुलगी. हा. अरे माझ्याशी बोला ना. नाही म्हणजे ऍक्च्युली आईला
आईला माझं हिच्याशी लग्न लावायचं होतं. अच्छा, म्हणून ही तुम्हाला बाबू म्हणते का? बाबू मला सगळेच म्हणतात लहानपणापासून. बाबू ए बाबू आला भोंगा आला. बाबू ए बाबू ए दैसर चेक नका, एवढं काय कन्फ्युजन काय, एवढं काही ट्रॅफिक नाही बघ. हा. ए बाबू अगं बाय सुनबाई आई काय करते? सुनबाई काय म्हणतेस डायरेक्ट? ते हिला सून करून घ्यायची होती ना पहिल्यापासून, म्हणून तर ते सुनबाई आई आली. हा मध्येच लक्षात आलं, मुद्दाम करतेस. बाई तुरु तुरु तू आली. काय हो आई, तुम्ही माझं नाव अजूनही चुकीचं घेता. तुरु तुरु नाही, ऋतू ऋतू. ते तुला बघून आमचा बाबू गाणं बोलायचा ना. हो. बाबू कुठलं बोलायचं गाणं? माझ्यासाठी नाही कधी अशी नीड एवढं एवढं, आणि आज तर काय सूर लागला. नम्रता, वाजव. असं काहीतरी गात नसतं. पुंगी वाजव. ए बाबू खूप वर्षांनी आली नाही आपल्याकडे तुरु तुरु. चालेल, तुम्ही मला तुरु तुरुच म्हणा. ग बाय. आई पाया पडते. हा साड्या फोटो काढ ना. अरे फोटो काढ म्हणजे काय काढ. बाई थांबा. ए ते काळे कपडे काय पडले? चला बाजूला. सॉरी 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 काळा कपडा ना मी. सॉरी सॉरी सॉरी. बाबू फोटो काढ. अरे हा फोटो काढ. फोटो काढ. पळ पळ. बाबू आला. अरे क्या बात. बाई किती वर्षांनी ग कोणाचा तरी हात माझ्या पायाला लागला. नाही तर आमच्या घरी की काय पद्धतच नाही. उगा आज आपली जागा बघून टोमणे मारायचे कशाला? नाही हो, असं काय करता हो प्रसाद? आईंचं ना जरा वजन वाढलंय, पोटामुळे हात पायापर्यंत पोहोचत नाहीत ना, म्हणून म्हणतायत त्या. बाबू कशी बोलते बा? कशी बोलली? या कशा बोलतात? पाहुण्यांसमोर असं टोमणे मारतात सुनेला कोणी? पाहुणी? ही कुठली पाहुणी? ही तर माझी घरचीच आहे. माझा बाबू हिच्याशी लग्न करणार होता, हो ना बाबू? काय सांगता तुम्ही? एवढ्या लहान मुली सोबत लग्न करणार होता तुम्ही? बाई बाई बाई. एक मिनिट, व्हॉट डू मीन लहान? ए हॅलो, आम्ही एकाच वयाचे आहोत. अजिबात वाटत नाही. 20 वर्षांनी लहान वाटते. एवढी 20 वर्ष एवढी? ए पण टेलर यार, ऋतू सांग, आपण सेम बॅचमेट आहोत, सांग तिला. नाही, ऍक्च्युली आम्ही बॅचमेटच आहोत, हा. पण मी मेंटेन केलं ना स्वतःला, कमाल. म्हणून वाटते मी लहान. पशुडी तू फार जाडा झालायस. आई तुम्ही याला बाबू बाबू म्हणता, पण हा बाबू आता बाबूराव झालाय. ए पशुडी हा. वजन कमी कर ना, ए. नाही तर मी नाही राहणार हा टेस्ट मध्ये. ए बंड्या, तू बोललीस ना आता एका महिन्यात बारीक. एका महिन्यात बघ, तू आता बोललीस ना, बस विषय एंड. तुरु तुरु तू अशी कशी अचानक आलीस ग बाय? आनंदाची बातमी आहे. काय बोलते बंड्या? आनंदाची बातमी आहे काय ग? माझं लग्न ठरलंय. बाई काय सांगतेस काय ग बाई? आनंदाची बातमी, किती गोड. तुझं लग्न ठरलंय. अगं बाई, किती गोड आनंदाची बातमी दिलीस. नशीब काढलंस ग, नशीब काढलंस. का? नाही म्हणजे एका बाबतीत असं नशीब काढलंस की ह्या घरात येऊन नाही पडलीस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला तर चांगलं घर मिळालंय म्हणून. तुला कसं का कळलं? हा म्हणजे या जगामध्ये हे घर सोडून सगळी घरं उत्तम आहेत, आणि सगळ्या घरातल्या सासवा सुद्धा उत्तम आहेत. कजाग नाहीये माझ्या सासू. बाबू मग मला कजाक बोलली बाबू. आई तुम्ही रडू नका, नका रडू. एवढं तुझा काळीज तुला त्रास नाही देत का ग? सासूला असं बोलतेस? अरे बाबा, हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं, खूप होतंय. मला एक सासू असावी, ए एकांकिका, हे प्रेमळ, दयाळू, मायाळू, अगदी तुझ्यासारखी. बाई बघ, लोकालाच कदर माझी, घरातल्यांना काही किंमतच नाही. आहे ना, मला आहे किंमत. मी असते ना तर या हातांनी तुमचं अंग चेपून दिलं असतं, या हातांनी तुम्हाला खाऊ घातलं असतं. खरं तर तुझ्यासारखी सून पाहिजे होती मला, पण माझ्या बापूने तुला नकार दिला. त्यावेळेस तू ते दाताला कंपाऊंड लावलं होतं ना, त्याच तिला
हिचा फोटो दाखवायला ह्या भाळला तिच्यावर, केली आतल्या दाताची मेली. आतल्या दाताची म्हणजे ह्यांचं खूप होत्या. गेल्या वेळी पण ह्या मला नकट्या नाकाची म्हणाल्या होत्या आणि आता आतल्या दाताची. नाही ठीक आहे, नाही ठीक आहे. मला माहिती आहे तुम्हाला माझं काहीच आवडत नाही, पण मला नाही हा फरक पडत सासूबाई. माझ्या नवऱ्याला माझं सगळं आवडतं. असं काय नाही म्हणजे तसं नाही, तसं नाही. मी आवडत नाही. नम्रता असं नाहीये. आता तुम्ही म्हणा तुरतुरु तूच हवी होती ग माझी सून. असू दे हो आई, आता नाहीये नियतीच्या मनात आमचं होणं. तर काय आता, तशी ही बरी आहे. बरी अरे थांब ना. बरी म्हणजे ऐक. नाही, बरी म्हणजे काय? बरी म्हणजे काय? चांगलं काय असतं? हे बघ, चांगलं काय असतं? स्वभाव पण चांगला असतो. काय म्हणजे माझा वाईट स्वभाव आहे असं नाही म्हटलं मी. Oh my God. नम्रता ऐक, नम्रता असं काय नाही. ऐक ना, अगं माझं ऐकतं. नम्रता ऐक. हे बघ, हे अशी भांडणं असतात. खरं ना माझ्या बाबूचा चॉईस चुकला. ऐक ना. तुला सांगते, लहानपणी ना हिरवी चड्डी घेऊन यायचा बाजारातून. मग सगळे लोक चिडवायचे, मग ती गपचूप लपून ठेवायचा आणि मग मी आणलेली नवी चड्डीच घालायचा. माहितीये? मग करायचं नाहीस बाबू तू? हे काय विषय काढते चड्ड्यांचे माझ्या? कोण म्हणजे बघ, अरे हिचं ठीक आहे, पण हिच्या समोर माझ्या चड्ड्या कशाला मी लहानपणी तुला आणलेली चड्डी तू वापरायचास की नाही? तू आणलेल्या चड्ड्या तुला लपून ठेवायचा, लोक चिडवायची, हे काय घातलं, हे काय घातलं. म्हणून तुला किती वेळा सांगितलं, बाबू आईचं ऐकावं. आई जे आपल्या लेकासाठी आणते ना ते बरोबर आणते. माझ्या लेकाचा तर चॉईसच चुकला ग. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी चुकीची चॉईस आहे? मी कोण लपवायची चड्डी आहे? हेच म्हणायचं. हे काय बोलला झाला? हेच म्हणायचंय मला, ही लपवायची चड्डी आहे हेच म्हणायचंय. पण बाहेरचे कोणी येऊन सांगत नाही की तुझी बायको तुला शोभत नाही म्हणून. असं कोणी येऊन सांगत नाही. तुमच्या डोक्यात ते सगळं नाही ग नमी. ए राजा, असं ना तोंडावर कोणी सांगत नाही. मला बोलतात माहितीये. मग तुम्हाला सांगतात येऊन. मग नातेवाईक तुमचे? ऐकावं लागतं. अगं बाई, मग एक काम करा, त्या नातेवाईकांना ना तुमच्याकडेच ठेवा. मी चालले हे घर सोडून. आणि ए फेंद्रे, अगं थांब. बाजूला हो तुम्ही. ए फेंद्रे, ऐके, आवडतो ना तुला माझा नवरा? चल दिला, चल. ए वर्गणी आहे का? दिला काय? ऐक ना, नमा ऐक. हॅलो ना. काय ग बाय? अरे वा, गेली. वा गेली म्हणजे? अरे रे गेली. मी येते, माझं झालं काम. म्हणजे नाही, पत्रिकेचं. हा. आई या लग्नाला. हा प्रसाद या लग्नाला. ही बाबू, पत्रिका दिली, पाया पण नाही पडली रे. तशीच गेली पोर. आता गेली सून. जाता भात लाव, पीठ मळ. बाबू तुझं पण चुकलं. सोन्यासारखी बायको होती, परक्या पोरीसमोर तिला एवढं चिकटतो कशाला? आई मग चिकटलं कशाला पोरीला? जा जेवण बनव, मला भूक लागली. जा. हात दुखता ग बाय, कंबर पण भरले ग. बाबू तेवढं हॉटेलमधून जेवण मागव, मी थोडा आराम करते. काय त्रास आहे यार हा. खरंच म्हणजे आता असं वाटतंय की खरंच ऋतूसोबत लग्न केलं असतं ना, हा ताप तरी मिटला असता. हेच ऐकायचं होतं मला. आता कसली